शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राइब करा। दिनांक 26 जून 2025 श्री साईनाथ मंदिर चौक परिसरातील काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न। जुने सिडको नाशिक येथील श्री साईनाथ मंदिर चौक परिसरातील काँक्रिटीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला। शिवसेना महानगर प्रमुख माननीय प्रवीण बंटी तिदमे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हे काम मंजूर झाले आहे। एका बाजूला पावसाचे आगमन सुरू असतानाही भूमिपूजनाचा कार्यक्रम पूर्ण जोशात आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत पार पडला। या भूमिपूजन सोहळ्यास माननीय उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब, खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे, शालेय शिक्षण मंत्री माननीय दादाजी भुसे साहेब, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, रामजी रेपाळे साहेब यांचे विशेष सहकार्य लाभले। यावेळी ज्येष्ठ साहित्यिक सावळीराम तिदमे, शिवसेना उपमहानगर प्रमुख राजेंद्र मोहिते, उपविभाग प्रमुख इसाक शेख, शाखा प्रमुख अजय पंडित, वामनराव रहाणे, सुनील जाधव, विक्रम काळे, नाना पाटील, दिलीप जाधव, मच्छिंद्र घोडके, अविनाश रहाणे, संदीप पांडे, नरेंद्र नागरे, श्याम जाधव, रामदास शिंदे, हेमंत कोठारी, महेश कुलथे, मिलिंद कतवारे, भास्कर पाटील, सुनील पवार, सुमित कोष्टी, महेश शिंदे, मल्हार भांबेरे, महिला आघाडी नाशिक पश्चिम विधानसभा प्रमुख सुलोचना मोहिते, विभाग प्रमुख मंगल पाटील, रंजन तिदमे, शोभाताई जाधव, देवकर ताई, गोडगे मावशी, केंगे ताई, सोनल तिदमे, पावटेकर मावशी, साक्षी तिदमे, कविता घोडके, रोहिणी काळे, वृषाली काळे, योगिता पांडे, काजल पाटील आदी शिवसेना पदाधिकारी व स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला। तसेच परिसरातील महिलांनी व पुरुषांनी प्रवीण बंटी तिदमे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना आणि विकासाच्या दिशेने सुरू असलेल्या गतीला भरभरून प्रोत्साहन दिले आणि उत्स्फूर्तपणे त्यांचे अभिनंदन केले। श्री साईनाथ मंदिराचा येथील काँक्रिटीकरणाचा शुभारंभ आज येथील सर्व माता भगिनी असतील, सर्व ज्येष्ठगण असतील, सर्व मित्र परिवार असेल, बालगोपाळ असेल यांच्या उपस्थितीत आज साजरा करण्यात आलाय। आपण बघू गेल्या 3 वर्षापासून माननीय या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, ज्यांना आपण डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणतो, त्यांच्या सहकार्याने व आपल्या नाशिकचे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार दादाजी भुसे साहेब यांच्या सहकार्याने आपण बघू की प्रभाग 24 मध्ये जो काही विकास चालू आहे, आपण बघू पूर्ण शहरामध्ये कुठेच काही कामं नाही, फक्त प्रभाग 24 मध्ये कामं चालू आहेत। आपण लेखानगर ते शिवाजी चौक रस्ता बघू की एकदम मॉडेल रोड आपण तयार केलेला आहे। तिथे साईडला पेवर ब्लॉक असतील, काँक्रिटीकरण असेल, पावसाळी गटार असेल किंवा तेथील LED लाईट असतील, आपण ते जर बघू तर पूर्ण शहरात तुम्हाला असा रस्ता कुठे बघायला भेटणार नाही। तसेच पूर्ण शहरातील कॉलनी, आपल्या पूर्ण प्रभागातील कुठल्या कॉलनी रोड असतील किंवा जे किती गेले 15-20 वर्षांपासून लोकांची मागणी होती, ती मागणी आपण पूर्ण करण्यासाठी मान्य शिंदे साहेब असतील, मान्य दादा भुसे असतील, पूर्ण शिवसेनेच्या मदतीने आपण चांगलं असं काम उभं केलं आहे। पूर्ण प्रभाग 24चा सेवा या नाशिकमधील सर्व लोकांना वाटेल असं काम आपण उभं करतोय। आज येथे सर्व माता भगिनी, सर्व ज्येष्ठगण, सर्व मित्र परिवार येथे उपस्थित झाले, त्याबद्दल सगळ्यांचे मनस्वी आभार मानतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। घर बांधण्याचं स्वप्न असतं, तसं स्पेशली माझं पण असं होतं की आपल्या इथल्या चौकाचं काम कधी होईल, पण बंटी भाऊजींमुळे ते आता पूर्ण झालंय आणि एकदा पूर्ण झाल्यानंतर 100% ते खूपच छान होणार, ही पण गॅरंटी आहे। त्याच्यासाठी बंटी भाऊजींना खूप खूप थँक्यू, आमच्या सगळ्यांतर्फे थँक्यू सो मच। आम्हाला खूप आनंद झाला, कारण सगळीकडे काँक्रिटीकरणाचे कामं चालू होते। बंटी भाऊ सगळीकडे खूप छान कामं करताय आणि इथं काम सुरू होणार हे ऐकल्यानंतर मला खूप आनंद झाला, कारण आमची पण इच्छा होती का आपल्या पण मंदिराचे इथं काँक्रिटीकरण व्हायला पाहिजे आणि बंटी भाऊंनी त्यांच्या प्रयत्नातून खूप हे करून आपलं इथं प्रयत्न करून काम पूर्ण करण्याचं ठरवलेलं आहे। त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना आणि बंटी भाऊचे खूप अभिनंदन। 2-3 वर्ष झाले नाशिक महानगरपालिकेचे इलेक्शन झालेले नाही, तरी सुद्धा आमचे धडाडीचे नगरसेवक आणि पुढील 25 ते 30 वर्षाचा विचार करून सुंदर असा नियोजनबद्ध आणि नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन वार्डाचा विकास करणारे, त्याचबरोबर प्राणी, पक्षी, सैनिक यांचा सुद्धा विचार करून ज्यांनी नियोजनबद्ध असं काम केलेलं आहे, अशा नगरसेवकांना आमच्याकडनं साईनाथ मंडळाच्या तर्फे हार्दिक खूप शुभेच्छा। आणि आमची इच्छा राहील का यापुढे त्यांनी असंच काम करत राहावं, एक दिवस
आमदारकीचं पण इलेक्शन लढवणं आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि पुढे याच्यात आमदार म्हणून तुम्हाला निवडून आणू. सातपूर प्रतिनिधी राजेश मोरे.